हिंदू जनाक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता। निलेश राणे यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा सध्या अडवण्यात आलेला आहे। पोलीस आणि निलेश राणे यांच्यात बातचीत सुरू आहे। पोलीस डिपार्टमेंट आमच्या हिंदू समाजाच्या काही कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन रात्री 2-2 वाजता त्यांना नोटीस देत आहेत। हे का दिली, आपण कशासाठी दिली, आपण आरोपी पकडले आहेत का? दुसरं, नुसतं त्यांच्यावरती बेलेबल ऑफेन्स लावून चालणार नाही, त्या भडव्यांवर मोका ऍक्टच लागला पाहिजे। तिसरी गोष्ट आम्हाला आपल्याकडून न्यायाची अपेक्षा आहे। एवढा मोठा मॉब आपल्या समोर जे काही विषय ठेवलेले आहेत, आपण आता ते विषय मांडावेत आणि आम्हाला लवकरात लवकर ह्याच्यातून कशी सुटका मिळेल आणि ते जे काही ठिकाण आहेत ते उद्ध्वस्त तुम्ही कधी कराल। कारण का माझी मागणी अशी आहे, माझ्याकडे पुरावा असा आहे की रत्नागिरीमध्ये कोकण नगरमध्ये एक बलवले नावाचा कोणतरी हरामखोर आहे। या बलबले नावाचा कोणतरी इकडे माणूस व्यक्ती आहे कोकण नगरमध्ये, डोक्यावर मोठा होता। त्यांनी हे सगळे प्रकार वारंवार, तो हरामी 3 वेळा पकडला गेला पण सोडला गेला, त्याच्यावर कसली कारवाई झाली नाही। त्याच्यावर कारवाई का झाली नाही तेही आम्हाला तुम्ही सांगा। आणि ह्यांचे तुम्ही कत्तलखाने हे उद्ध्वस्त करणार आहात की नाही आणि किती तासात उद्ध्वस्त करणार आहात ते आम्हाला सांगा। या ठिकाणी तो जो आपल्याकडे रत्नागिरी ग्रामीण येथे जो गुन्हा दाखल आहे त्या संदर्भात तपासाची प्रगती आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देत आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही 8 टीम वेगवेगळ्या तयार केल्या आहेत। त्या संदर्भात त्या घटनास्थळाच्या आजूबाजूला सीसीटीव्ही आहेत, त्या सीसीटीव्ही फुटेजची सगळी माहिती आम्ही घेतली आहे, अजूनही घेत आहोत। त्याचबरोबर यापूर्वी अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये जे काही आढळलेले लोक आहेत त्यांच्या तांत्रिक जी माहिती आहे, तांत्रिक संदर्भाची माहिती जी आहे त्याचं अनालिसिस चालू आहे। आणि दुसरी अजून महत्त्वाची बाब जी याच्यामध्ये, ह्या गुन्ह्यामध्ये आम्ही आजवरच्या जे काही ह्यापूर्वी झालेल्या घटना तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक जिल्ह्याभरातल्या ज्या घटना आहेत त्याचा एकंदरीत आढावा आम्ही घेत आहोत आणि त्या संदर्भातली माहिती पुढील कारवाई करत आहोत। सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये तांत्रिक आपल्याला जी काही माहिती आहे त्याच्याबरोबर आपल्याला जावं लागणार आहे। याच्यामध्ये कुठलाही पाठिंबा घालण्याचा प्रश्नच नाही आहे। आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, या गुन्ह्यामध्ये 48 तासाच्या अगोदरच म्हणजे काल आम्ही एका आरोपीला ताब्यात घेतलेलं होतं। त्याच्याकडे सखोल अशा प्रकारची विचारपूस चालू आहे, त्याला आम्ही अटक सुद्धा केलेला आहे। आणि त्याच्याकडं त्याची जी काही माहिती आहे बाकी पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करू इच्छितो त्याच्यामध्ये अरे कुत्र्याने केलं होतं मग आरोपी कुठून आला? बरोबर माझा प्रश्न असा आहे, हा आरोपी भाऊ जरा इकडे, हा आरोपी अचानक कुठून जन्मला, त्याचा या आरोपाशी काय संबंध आहे? माझं म्हणणं असं आहे, जरी तुम्ही आरोपी खरा पकडला त्याच्यावर तुम्ही मोका लावणार आहे का? कारण का हा ऑर्गनाइज क्राईमचा भाग आहे, ही बेलेबल ऑफेन्स होऊ शकत नाही, हे परत करत राहणार, कोणाचाही धाक नाही। मागचे 2 ते 3 वर्ष हा बलबले नावाचा आणि गोलकोट आणि कुठला रे ते बुक्षी हे उघड चाललंय। हे आज तुम्ही फक्त बेलेबल ऑफेन्स लावून ह्या सगळ्या हे कोण आहेत संबंधित, जर तुम्ही त्यांना सोडणार असाल आम्हाला ते चालणार नाही। तुम्ही मोका त्यांच्यावर लावणार आहात का? जास्तीत जास्त त्याच्याबद्दल
आम्ही सरकारी राज्याचा अभिप्राय घेऊ, कायदेशीर आमच्या अभिप्राय घेऊ, त्याबद्दल निश्चितपणे कसा प्रयत्न करू. आणि मी यापूर्वी सांगितलं त्याच्यामध्ये कोणालाही पार्टिसिपेट करण्याचा प्रश्न नाही, त्याच्यामध्ये कोणालाही कोणाला वाचायचा प्रश्न नाही. त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा मुलगा म्हणून आपल्या सर्वांना आश्वस्त करू इच्छितो. आपल्या सर्वांना आव्हान आहे की आपण शांततेच्या बाहेर आहे. आत्तापर्यंत आलेला आहात अतिशय शांततेच्या मार्गाने आपण आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनाला कुठल्या प्रकारचं गालबोट लागणार नाही त्याच्याबद्दल आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. कुठल्या प्रकारचा अरे काय करतो रे भाऊ, काय करतो? नमस्कार. मन सुद्धा तुझं. ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणा झाली, पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन शुद्ध तुझं. होई मन शुद्ध